नमस्कार. महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. आता असंही म्हणायला हरकत नाही की आंतरग्रहीय किंवा आंतरउपग्रहीय घडामोडींचा अभ्यासक, कारण आज अत्यंत आनंदाची बातमी आपल्यापर्यंत सगळी पोचलीच असणार की भारताचं चांद्रयान-3 मिशन, चांद्रयान-3ची जी मोहीम होती तिची यशस्वी सुरुवात आणि एक टप्पा यशस्वीपणे पार पडलेला आहे. त्या मोहिमेबद्दलच आपल्याला बोलायचं आहे. याच्याकरता साक्षात सावंत आमचे व्हिडिओग्राफर देखील आमच्याबरोबर या आनंदात सहभागी आहेत. हे इतकं मोठं पाऊल आहे. मानवाने आपल्याकडे वामनाची गोष्ट आहे की वामनाने एक पाऊल पृथ्वीवर, एक पाऊल पाताळात, एक पाऊल स्वर्गात ठेवलं आणि एक मग बळीच्या डोक्यावर ठेवलं. आपल्या भारताच्या इस्रो या संस्थेने आपलं आता आकाशातलं पाऊल अत्यंत यशस्वीपणे चंद्रावरती ठेवलेलं आहे. म्हणजे असं तर आपल्याला म्हणता येणार की आपण मामाच्या गावी पोचलेलो आहोत. चंद्राला मामा म्हणण्याची पद्धत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आज जेव्हा इस्रो शास्त्रज्ञ, पर्टिक्युलरली त्यांचे अध्यक्ष एस सोमनाथ यांचं अभिनंदन केलं, तेव्हा त्यांनी हा मुद्दा काढला होता की आपण पृथ्वीला माता म्हणतो, तसंच चंद्राला आपण मामा म्हणतो. तर एका अर्थाने आपण मामाच्या गावी पोचलेलो आहोत. आपलं चांद्रयान-3चं जे विक्रम लँडर आहे, विक्रम उतरण्याचं जे व्हेकल आहे, ते अतिशय सुखरूपपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोचलेलं आहे. आता चंद्रावरती हे सुखरूपपणे उतरलं हे आपल्या सगळ्या देशवासियांना माहिती आहे, पण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काही शंका आहेत. माझ्याही मनात शंका आहेत. तर त्याचं थोडंसं निरसन आपल्याला झालं तर बघूया की चंद्रावरती जायचं तर दक्षिण ध्रुवावरच काय जायचं हो? म्हणजे दक्षिण ध्रुवात अशी काय स्पेशालिटी आहे? तर स्पेशालिटी अशी आहे की चंद्र आणि सूर्य यांचं जर आकाशातलं तुलनात्मक स्थान बघितलं तर दक्षिण ध्रुवावरती सूर्य फार कमी वेळ पोचतो. आणि शिवाय दक्षिण ध्रुवावरती एक प्रचंड मोठं व्होल्कॅनिक क्रेटर आहे. आता व्होल्कॅनिक क्रेटर चंद्रावरती असणं शक्य नाही, कारण तिथे ज्वालामुखीच नाही आहेत. पण वरनं जे प्रचंड उल्कापात होतात, चंद्रावरती वातावरण नसल्यामुळे उल्का दांडिशी चंद्रावरती पडतात. भारतामध्ये आपण जेव्हा तुटलेला तारा बघतो की नाही, तेव्हा त्या उल्का असतात आणि आपल्या वातावरणाशी घर्षण होऊन त्या भस्म होतात. आणि भस्म होताना तो जो प्रकाश देतात त्याला आपण तुटलेला तारा असं म्हणतो. चंद्रावर सततच उल्कापात होत असतो, परंतु त्या भस्मच होऊ शकत नाहीत. त्या चंद्राच्या सरफेसवरती पडतात. तर कधीतरी अशी एक प्रचंड उल्का चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पडली असेल आणि तिथे एक प्रचंड मोठं विवर तयार झालं आहे. आपल्याला लोणारचं सरोवर माहिती आहे महाराष्ट्रातलं. लोणारचं सरोवर अशा एका उल्कापातानेच तयार झालं आहे. जी उल्का इतकी मोठी होती की वातावरणाशी घर्षण होऊनसुद्धा त्याचा काही भाग तयार उरला आणि ते पडून जे भोग झालं गोल, ते लोणारचं सरोवर आहे. तसंच चंद्रावरती सदैव उल्कापात होत असतो. चंद्राचे फोटो पाहिले आपण, ती कशी अशी गोलगोल गोलगोल भोकं दिसतात की नाही, ती त्या उल्कापाताची निशाणी आहे. पण हा उल्कापात एवढा प्रचंड आहे की याचं जे व्यास आहे या क्रेटरचा तो 1600 मैल आहे आणि खोली जवळजवळ 5 मैल आहे. म्हणजे काहीतरी विलक्षणच आहे. आणि याच्या चारही बाजूनी प्रचंड उंच डोंगर आहेत, चंद्रावरचे डोंगर अर्थातच. त्यामुळे होतं काय की मुळातच सूर्य कमी वेळ येतो तिथे, कारण तो तिरपा चंद्राचा व्यास जो आहे तो दक्षिण ध्रुव सूर्याकडे फार तोंड करून नाही आहे, त्याच्यावरती कमी येतो. आणि त्याच्यातनं या क्रेटरच्या मोठ्या सावल्या पडत असल्यामुळे तिथे अंधारच जास्ती असतो. आणि चंद्रावरती अंधार असण्याचा अर्थ तिथे प्रचंड थंड वातावरण असतं. थंड वातावरणात नेहमी काय होतं? बर्फ तयार होतो. त्यामुळे अशी खात्री वाटते शास्त्रज्ञांना की या दक्षिण ध्रुवावरती बर्फाचे साठे असणार. उद्या चंद्रावर जर वसाहत करायची झाली तर सर्वात मोठा प्रश्न येईल, पाणी कुठून आणायचं? हा बर्फ जर मिळाला आणि ते पाणी रियूज करून करून वापरता आलं तर कदाचित एक प्रश्न सुटेल. हे बघण्याकरता त्या चंद्राचा अभ्यास होणं आवश्यक होतं आणि तोही दक्षिण ध्रुवाचा अभ्यास होणं आवश्यक होतं. मग इतर देश दक्षिण ध्रुवावर का गेले नाहीत? तर दक्षिण ध्रुवावर लँड करणं हे सोपं नाही आहे. एक तर दक्षिण ध्रुवावरती पोचताना बराचसा चंद्राचा भागच आपल्या आड येतो, पृथ्वी आणि चंद्राच्या आड येतो आणि प्रिसाईज कॅल्क्युलेशन करून तिथे पोचायला लागतं. आणि सर्वात मोठं म्हणजे चंद्राच्या बहुतेक सगळ्या भूभागाचा नकाशा आता मिळालेला आहे, परंतु दक्षिण ध्रुवावर कोणी गेलंच नसल्यामुळे आणि तिथे सारखा अंधार असल्यामुळे तिथला नकाशाच नाही आहे हो. म्हणजे आपण एका अशा ठिकाणी चाललेलो आहोत जिथे खाली नकाशाच नाही आहे. आता हे जे आपलं विक्रम लँडर तिथे उतरलं, त्या उतरण्यामध्ये त्याला काय काय आव्हानं होती ते जर आपण लक्षात घेतलं तर आज आपण जे असं पॉईंट बाय पॉईंट ते उतरताना बघत होतो की नाही, उतरताना एक तर त्याची गती कमी करायची असते.
नॉर्मली काय होतं, वरनं आपण खाली पडलो की म्हणजे आपण पडलो म्हणजे पायलट जेव्हा विमानातनं उडी मारतात, विमानाला ॲक्सिडेंट झाला वगैरे, तर ते पॅराशूट वापरतात. पॅराशूटनी गती कमी होते, कारण पॅराशूटमध्ये हवा भरते. चंद्रावर हवाच नाही. पॅराशूट वापरलं तर ते असं बंद दांडीशी खाली पडेल. मग उतरवायचं कसं चंद्रावर, गती कमी कशी करायची, तर रॉकेट्स उलटी लावायची. म्हणजे रॉकेट नेहमी उडताना आपण एखादं रॉकेट विमान वापरलं आणि रॉकेट उडवायचं असलं तर त्याच्या मागे आपण आग पेटवतो. आता हे खाली पडतं आहे तरी रॉकेटची आग खालनं पेटवायची, म्हणजे याची गती हळूहळू कमी होत जाते. म्हणजे ते जरी खाली पडत असलं तरी या रॉकेटमुळे ते वरही जाईल आणि त्याची गती कमी 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 करत ते हळूवारपणे तिथे उतरवायचं होतं. गेल्या आपल्या प्रयोगामध्ये नेमकं हेच करता आलं नव्हतं, किंवा काहीतरी चूक झाली होती. काय झालं होतं त्याचा अजून पूर्ण रिपोर्ट आपल्याला मिळालेला नाही आहे, पण त्याच्यामध्ये त्याचं लँडिंग सफल झालं नाही. त्यामुळे भयंकर काळजी होती की यावेळेला तरी लँडिंग सफल होतं आहे की नाही. पण शास्त्रज्ञांनी, सोमनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही प्रचंड ह्याच्यावरती काम केलेलं आहे आणि जर एखादी गोष्ट चुकली तर त्याच्यावरती दुसरी गोष्ट, ती चुकली तर तिसरी गोष्ट, असा प्लॅन ए प्लॅन बी असे आम्ही त्यात तयार ठेवलेले आहेत. यावेळेला ते अत्यंत सावध होते आणि ते म्हणले की आमची खात्री आहे की आम्ही व्यवस्थित उतरवूनच दाखवू. पण खात्री कितीही दिली तरी खाली जिथे उतरतील तिथे फ्लॅट सरफेस आहे की नाही. मी तुम्हाला सांगितलं प्रचंड मोठे डोंगर आहेत. एखाद्या डोंगराच्या सुळक्यावर उतरलं तर काय घ्या, कारण माहिती काहीच नाही हो. पण ते व्यवस्थित उतरलं. बरं, आता काय होतं की चंद्रावरती अतिशय फाईन धूळ असते. फाईन म्हणजे अत्यंत बारीक धूळ असते, कारण या उल्का पडून पडून त्याची बारीक धूळ झालेली असते. तर ती धूळ हे रॉकेट जेव्हा खाली उतरतं, आणि तुम्हाला म्हटलं ते उतरताना त्याचे जे थ्रस्टर असतात ते खालच्या बाजूला आपला आग फेकत असतात. त्यामध्ये आगीच्या झोतामुळे ती धूळ उसळते आणि चंद्रावर गुरुत्वाकर्षण अगदी कमी आहे. पृथ्वीवरच्यापेक्षा 1/6 गुरुत्वाकर्षण आहे. त्यामुळे ती उसळलेली धूळ खाली बसायला वेळ लागतो. 3-1 तास तर ती धूळ खाली बसण्यातच जाईल आणि तरीही ती सगळी बसली असेल अशी खात्री नाही. बरं, ही धूळ जर मध्ये आली तर तो रोव्हर जो बाहेर यायचा आहे त्या रोव्हरच्या चाकात त्याच्या बेरिंगमध्ये जाईल, किंवा त्याच्यात जे कॅमेरे आहेत त्याच्या लेन्सला या धुळीचं ऑब्स्ट्रक्शन होईल. म्हणून त्याची काळजी घ्यायला लागते. त्यामुळे धूळ, अंधार आणि अननोन सरफेस, खाली काय आहे ते माहीत नाही, अशी आव्हानं होती आणि गती हळूहळू कमी करत करत यायचं होतं. बरं, ती गती कमी करायकरता जे सिग्नल द्यायचे होते ते आपला जो विक्रम लँडर आहे त्याच्यावरचा जे यान आहे त्यातनं ते सिग्नल देत होते. एकदा इस्रोने सांगितलं उतरा की त्याच्यानंतर ते सिग्नल ऑटोमॅटिक प्रोग्रॅमनी दिले जात होते. म्हणजे किती काटेकोर प्रोग्रॅमिंग आपल्या शास्त्रज्ञांनी केलं होतं हे आपल्या लक्षात येईल. आता आलं, उतरलं. 615 कोटी रुपये खर्च करून आपण आपलं यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरवलेलं आहे. आणि लक्षात घ्या, या प्रकारे उतरवणारा हा पहिला देश आहे. भारत हा पहिला देश आहे. अमेरिका नाही, रशिया नाही, कोणीही नाही. भारताने रशियाने खरं आपल्या आधी शर्यत म्हणून त्यांचं यान पाठवतो, ल्युना 25. दुर्दैवाने ते यान क्रॅश झालं, त्यामुळे ते आता मोजता येणार नाही. त्यामुळे आपण पहिले पोचलेलो. कल्पनासुद्धा केली नव्हती की भारतासारखा देश पहिला चंद्रावर आपलं यान पोचवेल, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर. तसं तर चंद्रावर अमेरिकेने यानं पाठवली, चीननी पाठवली आहेत, रशियाने पाठवली आहेत, पण दक्षिण ध्रुवावरती जाणारे आपण पहिले आहोत. म्हणजे उद्या जर म्हटलं की दक्षिण ध्रुव कोणाच्या मालकीचा, तर आपण सांगू भारताच्या मालकीचा, कारण आम्ही तिथे पहिले पोचलो. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर एक्झॅक्टली हे झालेलं आहे. पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरती जाण्याकरता 2 ॲडव्हेंचरिस्टची, 2 दर्यासारंगांची शर्यत होती. रोल्ड अमुंडसेन हा नॉर्वेचा होता आणि कॅप्टन स्कॉट हा ब्रिटनचा होता. रोल्ड अमुंडसेन तिथे पोचला, कॅप्टन स्कॉट तिथे पोचला नाही. त्याची मोहीम तिथे वादळात नष्ट झाली, तो त्यात मरण पावला. त्यामुळे दक्षिण ध्रुवावरचा एक मोठा टापू हा नॉर्वेच्या मालकीचा आहे, कारण ते पहिले गेलेत. चंद्रावर कोण पहिले गेलं आहे? भारत देश पहिला गेला आहे. माझा देश चंद्रावरती पहिला गेलेला आहे. आता तिथे आपण पोचलेलो आहोत. आता आपण काय करणार आहोत? आता आपण 2-3 गोष्टी करणार आहोत. एक म्हणजे आपण तिथे पेलोड्स, ज्याला हा एक शब्द तुम्ही ऐकला असेल की ते जे लँडर होतं त्याच्यामध्ये पेलोड्स होते. पेलोड म्हणजे काय? उपकरणं हो. पेलोडचा अर्थ खरा असा असतो की ज्याला पैसे देऊन आपण पार्सल देतो ना, त्याला पेलोड म्हणतात. पैशाच्यात दिले की नाही आपल्याला माहीत नाही, पण ही उपकरणं पार्सल म्हणून त्या लँडरनी दिली आहेत. अशी 6 उपकरणं आहेत. ती 6 अशी. पहिल्याचं नाव आहे रंभा. नाही, अप्सरा नाही आहे ती, चंद्रावरती अप्सरा ती नाही आहे. रेडिओ ॲनॉटॉमी ऑफ मून बाउंड हायपर सेन्सिटिव्ह आयोनोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर, असा तो RAMBH रंभा आहे. त्या रंभाचं काम काय आहे? तर चंद्रावरच्या वातावरणाचं जे काही वातावरण आहे त्याचं आणि त्याच्यावरच्या रेडिओ वेव्सचा त्याच्यावरती काय परिणाम होतो त्याचा अभ्यास करणं. दुसऱ्याचं नाव आहे चेस्ट.
चंद्रास सरफेस थर्मोफिजिकल एक्सपेरिमेंट, म्हणजे चंद्रावरच्या जी सरफेस आहे, चंद्राचा जो पृष्ठभाग आहे आणि त्याच्या खालचा भाग, याच्यात तापमानाचा फरक काय आहे ते जाणून घेणं. तुम्हाला म्हटलं ना, अंधारातलं तापमान खूप कमी असतं, उणे 200 पर्यंत असतं आणि उजेडातलं 54 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत तापमान जातं. अत्यंत विषम तापमानाचा हा ग्रह आहे, कारण त्या तापमानाला कंट्रोल करायला वातावरणच नाही आहे त्यांच्याकडे. पृथ्वीत आपण किती नशीबवान हो येत न कळतं, कारण पृथ्वीवरही असं तापमान आलं असतं जर वातावरण पृथ्वीवर नसतं तर. बरं, अल्ट्राव्हायलेट वगैरे सगळी चंद्रावर दांडीशी येऊन पडतात, कारण अडवायला तिथे काहीच नाही आहे. तिसरं आहे इल्सा, इन्स्ट्रुमेंट फॉर ल्युनर सेस्मिक ॲक्टिव्हिटी. सेस्मिक ॲक्टिव्हिटी म्हणजे भूकंप मापन. भूकंप मापन करण्याची यंत्रणा त्या इल्सामध्ये आहे, कारण चंद्रावर सततच भूकंप होत असतात. आता ते उल्कापातानी होतात का चंद्रात आतमध्येच भूकंपाची काही योजना चाललेली आहे ती कळून घेण्याकरता इल्सा पाठवलं आहे. LRA म्हणजे रोव्हर, म्हणजे ती जी मोटार देते ना बाहेर खाली उतरून, ती बॅटरी ऑपरेटेड, बॅटरी म्हणजे सोलर चार्ज बॅटरी, त्याचा तो रोव्हर आहे. APXS म्हणजे अल्फा पार्टिकल एक्सप्रेस स्पेक्ट्रोमीटर, याचा वापर करून चंद्रावरच्या कुठली तिथे मूलतत्व आहेत त्याचा अभ्यास होणार आहे. आणि LIBS लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप, याचंही तेच काम आहे. तोही त्याचं लेझर वापरून त्याचं तोडणार ते, आणि त्या तोडण्यातनं काय वस्तू बाहेर निघते त्याचा ॲनालिसिस होणार आहे. शेवटचं आहे शेप पोलॅरिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ. मी मागे सांगितलं होतं बघा की चंद्रावरनं इतर ग्रह कसे दिसतात, म्हणजे पृथ्वी कशी दिसते त्याचा अभ्यास करणार आहे. आणि त्या अभ्यासावरून त्यांना कळेल की ज्या ग्रहावर मानव राहू शकेल त्या ग्रहाचे बुवा असे आपल्याला प्रॉपर्टीज दिसतील, आणि की तो डेटा वापरून दुनियेतले सगळे ग्रह शोधण्यात येतील की कुठे माणूस जास्ती सहजपणे राहू शकेल. आयदर तिथे माणूस ऑलरेडी असेल किंवा तो ग्रह जर मानवी वस्ती करण्यायोग्य असला तर आपण उद्या जाऊन तिथे वस्ती करू शकू. हे सगळं करण्याकरता हे पेलोड्स आपण तिथे पाठवलेले आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर पुढे इस्रोचा काय कार्यक्रम आहे तोही आपल्याला थोडक्यात सांगायची माझी इच्छा आहे. पुढे त्यांच्या 6 मिशन प्लॅन्ड आहेत. पहिली आहे आदित्य L1. 2023 साली म्हणजे याच वर्षी सूर्याकडे आपण प्रोब पाठवणार आहोत, सूर्याचं ॲनालिसिस करणार आहोत, आणि अशा ठिकाणी तो प्रोब आपण ठेवणार, प्रोब म्हणजे सॅटेलाईट, अशा ठिकाणी आपण तो ठेवणार आहोत किंवा अवकाशयान की जिथनं सूर्य कायम दिसत राहील. हे कशाला करायचं आहे तर सूर्यावर जी चुंबकीय वादळं होतात ज्याचा इथल्या कम्युनिकेशनवर परिणाम होतो, कधीकधी तिथे प्रचंड उष्णतेची वादळं होतात, त्यांनी इथे एकदम हीट वेव्ह येते, त्याचा आपल्याला अभ्यास करून त्याची वॉर्निंग मिळाली तर बघायची. 378 कोटी आपण याच्यात खर्च करणार आहोत. निसार नावाचा एक सॅटेलाईट आपण टाकणार आहोत. त्याचं नासाने आपल्याशी आता कोलॅबरेशन केलं आहे. भारताचं महत्त्व एवढं वाढलेलं आहे स्पेसमध्ये की नासासुद्धा पुढे आली आहे की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं आहे, कारण तुमचं काम फॅन्टास्टिक पद्धतीचं चाललं आहे. तर नासा इंडिया किंवा नासा इस्रो SAR म्हणजे सिंथेटिक ॲपर्चर रडार असलेला हा सॅटेलाईट आहे. यांनी संबंध पृथ्वीचं अत्यंत मायन्यूट मॅपिंग व्हायचं आहे. पृथ्वीचा नकाशा यांनी तयार होणार आहे. भरपूर पैसे त्यात खर्च करणार आहेत. 12,000 कोटीचा खर्च त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर यांनी आपल्याला पर्यावरणाचा नकाशा होईल, पुढच्या जानेवारीमध्ये तो व्हायचा आहे. स्पॅडेक्स नावाचं स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट म्हणून एक आपण टाकणार आहोत. ते 124 कोटी रुपयाचं आहे. तेही पुढच्या वर्षी यायचं आहे. स्पॅडेक्स म्हणजे 2 यानं स्पेसमध्ये एकमेकांना जोडणं. स्टार वॉर्समध्ये आपण पाहतो की नाही, कुठल्याही सायन्स फिक्शनमध्ये ती यानं अवकाशात एकमेकांना जोडतात, मग इथनं माणसं तिकडे जातात, तिकडनं इकडे येतात. या सगळ्याचा एक्सपेरिमेंट करणारं स्पॅडेक्स पाठवणार आहे. मंगलयान 2, याच्या आधीचं मंगलयान आपलं जे 13 साली 5 नोव्हेंबर 2013 साली जे सोडलं होतं मंगलयान 1 सक्सेसफुल मिशन, त्याचं पुढचं मिशन आता 24 साली आपण पाठवणार आहोत. गगनयान म्हणजे मनुष्य ज्याच्यात जाईल असं यान. आणि पूर्वी राकेश शर्मा गेले होते तेव्हा ते रशियाचं यान आपण वापरलं होतं. यावेळेला भारताचं यान, भारताचा अवकाश वैमानिक, हे सगळं होणार आहे. 2024च्या डिसेंबरमध्ये आपण गगनयान पाठवणार आहोत. 9,023 कोटीचा खर्च आहे. आणि त्याच्यानंतर शुक्रयान. मंगळावर जाऊन समाधान नाही झालं यांना आता शुक्रावरती जायचं आहे. पण शुक्र हा खूप लांब आहे आणि शुक्रावर जाण्याकरता योग्य दिवस शोधायला लागतो. नाही, पत्रिका नाही पाहायला लागत, पण शुक्र जवळात जवळ केव्हा आहे ते बघायला लागतं. 2031 साली अशी संधी येणार आहे. तोपर्यंत आपण तयारी आपली पूर्ण करू आणि 500 ते 1000 कोटीचा खर्च करून आपण शुक्रावर. भारतीय स्पेसचं जे आता काम आहे ते इतकं प्रचंड प्रमाणावरती वाढणार आहे. $1300 बिलियन आता आपण व्यवसाय तिथे करणार आहोत. या सगळ्या गोष्टींची सुरुवात ज्या इस्रोने केली त्या इस्रोला प्रचंड अभिनंदन. इस्रोचे डायरेक्टर
एस सोमनाथ त्यांचं अभिनंदन. याचे जे मंत्री आहेत डॉक्टर जितेंद्र सिंग, त्यांच्याकडे जे राज्यमंत्री आहेत पण त्यांच्याकडे स्वतंत्र चार्ज आहे या सगळ्या स्पेस टेक्नॉलॉजीचा, त्यांचं अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विशेष अभिनंदन की त्यांनी या सगळ्याला अधिक गती दिली आणि भारताला अवकाशामध्ये सुस्थित तयार केलं. या सगळ्यांचं अभिनंदन करून मला आपल्याला एक आवाहन पण करायचं आहे. ते आवाहन असं की आपल्या व्हॉट्सअपवरती आपण आम्हाला कमेंट्स पाठवता. मी आता हे 6 जे पेलोड सांगितले किंवा हे जे 6 एक्सपेरिमेंट सांगितले आपण जे करणार आहोत पुढचे, याच्याबद्दल आपल्याला जर अधिक माहिती पाहिजे असली तर आपण आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आम्ही त्याच्यावरती एक सिरीज ऑफ प्रोग्राम करण्याचा आमचा विचार आहे की लोकांना प्रत्येक प्रयोगाची माहिती, तो प्रयोग का आपण करतोय आणि तो आपणच का करतोय, बाकी देशांच्या पुढे आपण कसे चाललेलो आहोत, स्पेस म्हणजे अवकाश संशोधनामध्ये भारताने केवढी मोठी झेप घेतली आहे याची आपल्याला कल्पना येईल. हे अतर्क्य आहे. माझ्या लहानपणी मी मागे एकदा म्हटलं होतं की अपोलो 11 जेव्हा चंद्रावर गेलं तेव्हा बघत नुसतं होतं की अमेरिकेने एवढं मोठं काम केलं, आम्ही कधी करणार. अहो, आता अमेरिकेतली मुलं बघतील की भारताने एवढं मोठं काम केलं, आम्ही कधी बघणार. भारत असाच उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर नक्कीच शेअर करा. मित्रपरिवाराला आवाहन करा की ही माहिती आपल्याला पाहिजे असली तर आम्हाला विचारा, आम्ही त्याप्रमाणे ती माहिती द्यायचा प्रयत्न करू. कारण भारत जर स्पेसमध्ये पुढे चालला असला तर भारतीय नागरिकांना अवकाश संशोधन, अवकाशाबद्दलची जास्तीत जास्त माहिती मिळणं अत्यावश्यक आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर बेल आयकॉन दाबलं नसलं तर प्लीज ते दाबा, म्हणजे आमचे सगळे व्हिडिओज तुमच्याकडे तत्क्षण पोहोचतील. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते जरूर कळवा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल हार्दिक धन्यवाद. नमस्कार.